लहानपणापासून दोघेही एकत्रित वाढले होते। विद्या सुद्धा एकाच गुरुकडे घेतली। दोघे एका ताटात जेवले होते, एका बकेटीमध्ये आंघोळ केली होती। अगदी लहानपणापासूनचे जिवलग मित्र होते दोघे जण। पण भगवान परमात्मा हा द्वारकेचा राजा झाला आणि सुदाम देवाला दारिद्र्य प्राप्त झालं। असं का बरं झालं असावं? ज्यावेळी भगवान परमात्मा आणि सुदामदेव गुरुच्या घरी राहत होते, त्यावेळी सायंकाळच्या वेळी दोघे जण लाकडं आणण्याकरता वनामध्ये गेल्यानंतर जे दोघांना खाण्यासाठी चणे दिलेले होते ना, ते सुदाम देवाला न सांगता ते देवाच्या वाटचे चणे सुद्धा सुदाम देवानच खाल्ले होते। आणि त्याच कारणामुळे सुदाम देवाला पुढे दारिद्र्य प्राप्त झालं। 18 विश्व दारिद्र्य ज्यांच्या घरामध्ये चिमणी ओढून गेली तर त्या चिमणीला टाकण्यासाठी एक दाना सुद्धा घरामध्ये नाही, एवढी वाईट अवस्था ज्यांची आहे। लेकर अन्न करून करून अगदी त्यांची मरण्याची अवस्था झाली। एवढी वाईट अवस्था असताना सुद्धा त्यांच्या मुखातलं देवाचं भजन मात्र बंद नाही। देवा, तू दिलंय ना हे दारिद्र्य, तर त्याच्यात सुद्धा आम्ही सुखीच राहू। देव कधी कधी आपली परीक्षा घेत असतो। आतापर्यंत चांगल्या परिस्थितीत तर तुम्ही आमचं भजन केलंय, वाईट अवस्थेत करताय का नाही तुम्ही भजन, म्हणून देव आपली परीक्षा घेत असतो। पण तशा परिस्थितीत सुद्धा आपण देवाचं नामस्मरण नाही सोडलं पाहिजे। त्या परीक्षेमध्ये आपण पास व्हायलाच पाहिजे। जर पोटात अन्न नसेल तर भजनात मन लागेल का हो? अजिबात नाही। लेकर आईकडे म्हणतात, आई काहीतरी खाण्यासाठी दे ग, खूप भूक लागली। आईनं सांगावं, बाळांनो, अरे आज एकादशी आहे आणि देवाच्या निष्ठावंत भक्तानं एकादशी ही केलीच पाहिजे। आज एकादशी बाळांनो, आज काही सुद्धा खाण्यासाठी मिळणार नाही। लेकरांनी पाणी प्यावं, आईनं त्या लेकरांच्या तोंडात पाणी आहे, त्यांना पाणी पिण्यासाठी द्यावं आणि तशीच लेकर झोपी घालावी। एवढी वाईट अवस्था। दुसऱ्या दिवशी पुन्हा लेकरांनी विचारावं, आई एकादशी तर काल झाली ग, आता तरी काहीतरी खाण्यासाठी दे। आईनं सांगावं, बाळांनो आज द्वादशी आहे आणि द्वादशी वैष्णवानं केलीच पाहिजे। आईनं मिठाचं पाणी लेकरांच्या ओठावरती फिरवावं आणि लेकरांनी ते पाणी चाटत चाटत तसंच झोपी जावं। एवढी वाईट परिस्थिती असताना सुद्धा त्यांच्या तोंडातलं देवाचं नाव कधी बंद नाही पडलं। यालाच खरा भक्त म्हणावं। बरेच दिवस झाले एवढी वाईट परिस्थिती सहन करत असताना सुशीला देवी म्हणजे सुदाम देवाची पत्नी सुशीला देवी वैतागली। सांगितलं, स्वामी अहो तुम्ही अगोदरपासून सांगताय आम्हाला की माझा मित्र द्वारकेचा राजा आहे। अहो द्वारकेचा राजा तुमचा मित्र आहे ना, जा ना मग त्याच्याकडं। अहो आपल्या घरात खाण्यासाठी अन्न सुद्धा नाही, तुमचा मित्र तर राजा आहे, आणा त्याच्याकडून काहीतरी मागून। लेकर अन्न करता करता मरायची वेळ आली त्यांची, काहीतरी करा। सुदाम देवानी भिक्षा मागावी तरीही भिक्षा मिळत नव्हती। पत्नीनं राग सुदाम देवांना द्वारकेला पाठवण्याचा निश्चय केला। पत्नीचं ऐकलं आणि रागात सुदामदेव सुद्धा द्वारकेला जाण्यासाठी निघाले।
वनावनातून निघाले. जात असताना पायामध्ये काटे मोडतायत, रक्त निघतंय पायातून, कडक ऊन पडले, पायाला चटके बसतायत, तरीही मुखातलं नाम बंद नाहीये. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. सुदामदेवाच्या पत्नीनं सुशीला देवीनं शेजारणीकडे गेली आणि शेजारणीकडून 3 मूठ पोहे मागून आणले आणि ते 3 मूठ पोहे सुदामदेवाच्या झोळीमध्ये टाकले आणि सांगितलं, जा तुमच्या मित्राकडे आणि या 3 मूठ पोह्याच्या बदल्यात काहीतरी भरपूर काहीतरी देवाकडून मागून आणा. सुदामदेवानं सांगितलं, सुशीला तू सांगते म्हणून जातोय मी, तुझी आज्ञा म्हणून जातोय. आणि सुदामदेव निघाले. सुदामदेव द्वारकेच्या दिशेने निघाले. अन्नाचा कण पोटामध्ये नाहीये, शरीर वळलेलं आहे. 3 मूठ पोहे झोळीमध्ये बांधले आणि मित्राच्या भेटीसाठी निघाले. सोसाट्याचा वारा सुटलाय. सुदामदेवाला वारा सहन होईना. वाऱ्यानं सुदामदेव हलवू लागले. अनेक दिवस काही न खाल्ल्यामुळे त्यांची तब्येत अगदी अशक्त होऊन गेली होती. एवढा त्रास सहन करतायत आणि त्रास सहन करत करत देवाकडे निघाले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. चालत चालत जात असताना सुदामदेवाला एक चमकणारी नगरी दिसली. पाहिलं, आनंद झाला, विचार केला, ही माझ्याच कान्हाची नगरी आहे, ही माझ्याच देवाची नगरी आहे. त्या नगरीच्या दिशेने निघाले. पुढे गेल्यानंतर कोणाला तरी विचारू असा विचार करत करत निघाले. ज्यावेळी महाद्वाराच्या समोर आले, द्वारपालांच्या जवळ आले, द्वारपालांना विचारलं, भैया ये कौनसी नगरी है? ये द्वारका नगरी है. द्वारका नगरी ही माझ्या कन्हैयाची नगरी आहे. नाचू लागले. सुदामदेव उड्या मारू लागले, गोल गोल फिरवू लागले. ही माझ्याच कन्हैयाची नगरी आहे, ही माझ्या लालाची नगरी आहे. द्वारपाल म्हणतात, कोण आहात तुम्ही? सुदामदेव म्हणतात, मी सुदामदेव आहे. हा द्वारकेचा राजा माझा बालपणीचा सखा आहे, बालपणीचा मित्र आहे हा माझा. जा तुमच्या देवाकडे आणि सांगा देवाला, सुदामपुरीवरून तुमचा एक मित्र सुदामा आलाय. बालमित्र म्हटलं की द्वारपाल सुदामदेवाच्या पायाकडे पाहतात आणि म्हणतात, अरे तुझ्या
एकदा देवाकडे जा आणि देवाला सांगा तरी, आओ कन्हैया आओ मुरारी तेरे द्वार आओ सुदामा भिखारी. सुदामने रडू लागले. सुदाम देवाचं रडणं पाहून द्वारपाल म्हणतात, बाबा रडू नका, काळजी करू नका. देवाकडे जातो आणि देवाला सांगतो, तुमचा निरोप देतो देवाला. जाऊन सांगा तुमच्या देवाला तुमचा बालपणीचा मित्र सुदामा आलाय. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, उधर पे सुदामा करीब आ गया है, उधर पे सुदामा करीब आ गया है. कन्हैया से कह दो, कन्हैया से कह दो, उधर पे सुदामा करीब आ गया है, उधर पे सुदामा करीब आ गया है. न सर पे है पगड़ी न तन पे जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा हो, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, उधर पे सुदामा करीब आ गया है, उधर पे सुदामा करीब आ गया है. सुदामा हे नाव ऐकलं आणि भगवान निघाले. अरे माझा बालपणीचा मित्र माझा सुदामा आलाय. सुदामाला भेटण्यासाठी आतुरता वाढली देवाची. पळत पळत सुदामाकडे आले आणि कडकडून मिठी मारली सुदामाला. देव भक्ताचा संगम झाला. गोल गोल फिरू लागले, नाचू लागले. भगवान परमात्माला भेटून सुदाम देवांना अतिशय आनंद झाला. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले सुदामा को लगाया गले सुदामा को. सुने
सुदामदेव आणि भगवान परमात्मा एकमेकांना कडकडून मिठी मारली. ज्यावेळी द्वारपालांनी या दोघांना पाहिलं त्यावेळी आश्चर्य वाटलं त्यांना. अरे हा एवढा गरीब ब्राह्मण आलाय कुठला आणि हा देवाचा बालपणीचा मित्र, एवढा एकमेकात जीव यांचा. आश्चर्य वाटलं द्वारपालांना. देवानं सुदामदेवाला हाताला धरलं, महालामध्ये घेऊन गेले. सुदामदेवाच्या पायाकडे पाहिलं, रक्तबंबाळ झालेले सुदामदेवाचे पाय पाहिले, पायामध्ये काटे मोडलेले होते. वाईट वाटलं जगाच्या मालकाला आणि भक्ताचे पाय धुण्यासाठी रुक्मिणी मातेला सांगितलं, रुक्मिणी पात्र घेऊन ये, सुदामदेवाचे पाय धुवायचे. भगवान परमात्मा सुदामदेवाचे पाय चरण धुणार आहेत. रुक्मिणी मातेला पाणी आणायला उशीर झाला तर विश्वाचा मालक एवढा रडला सुदामदेवाच्या चरणावर. सुदामदेवाचे आपल्या डोळ्यातल्या अश्रूनं पाय धुवून काढले देवानं. एवढं प्रेम. याच्यातून एक समजावून आपण घ्यायचं, भगवान परमात्मा कोणाची श्रीमंती किंवा गरिबी पाहत नाही. उंच नीच काही नेने भगवंता, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. अंतकरणात शुद्ध भाव भक्ती असेल तर कोण किती श्रीमंत आहे का कोण किती गरीब आहे हे पाहत नाही देव. त्या भगवान परमात्मानं स्वतःच्या अश्रूनं सुदामदेवाचे पाय धुवून काढले. सुदामदेव हे असे भक्त ठरले की जगाच्या मालकानं स्वतःच्या अश्रूंनी त्यांचे पाय धुतले. असे श्रेष्ठ भक्त सुदामदेव. सुदामदेवाच्या पायात टोचलेले काटे देवाच्या स्पर्शानं त्या वेदना नष्ट झाल्या. भगवान परमात्मा म्हणतात, सुदामा बरा आहेस ना तू? तुझं सगळं व्यवस्थित चाललंय का? तुझं लग्न वगैरे झालंय का? लेकरं आहेत का तुला? सुदामदेव लाजले. देवा झालंय ना या गरीबाचं लग्न, आणि देवा सोन्यासारखी 2-4 लेकरं सुद्धा आहेत मला. कृष्णा तुझं झालं का नाही रे लग्न? भगवान पण लाजले. हो सुदामा माझं सुद्धा लग्न झालंय, माझं सुद्धा सगळं बरं आहे. सगळ्या बालपणीच्या गप्पा वगैरे त्यांच्या रंगल्या. आनंदात काही काळ गेला. भगवान म्हणतात, सुदामा अरे माझ्या बहिणीनं मला खाण्यासाठी काही दिलंय का नाही रे? का तुला रिकाम्या हातानच पाठवलंय? या भगवंताचा एक स्वभाव आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा सशी उदार. देवानं विचारलं, सुदामा मला खाण्यासाठी काही आणलंय की नाही तू? सुदामदेव सांगू लागले, देवा तुझ्या वहिनीनं तुझ्यासाठी पोहे दिलेत रे. 3 मूठ पोह्याचं गाठोड देवानं बाहेर काढलं. सुदामदेवाने बाहेर काढलं. बाहेर काढूस तर भगवान परमात्मा ते गाठोड सुदामदेवाच्या हातातून हिसकावून घेतात. पहिली मूठ देवानं उचलली, तोंडामध्ये टाकली. विचारलं, सुदामदेवा ए सुदामा अरे मला खाण्यासाठी काही आणलंस की नाही रे? सुदामदेवानं सांगितलं, देवा तुझ्या वहिनीनं 3 मूठ पोहे तुला दिलेत खाण्यासाठी. देवानं पहिली मूठ काढली, तोंडामध्ये टाकली आणि सुदामदेवाची नगरी सोन्याची केली. दुसरी मूठ काढली, तोंडात टाकली. त्या सोन्याच्या नगरीचं रक्षण करण्यासाठी शस्त्र अस्त्र दास दाशा दिल्या. तिसरी मूठ भगवंतानं घेतली, तोंडामध्ये टाकणार तेवढ्यात रुक्मिणी मातेनं हात धरला. देवा थांबा, अहो सगळे पोहे एकटेच खाणार का तुम्ही? आम्हाला पण काहीतरी ठेवा. ज्यावेळी देवानं पहिली मूठ खाल्ली त्यावेळी सोन्याची नगरी केली. दुसरी मूठ खाल्ली
दास दाशा शस्त्र अस्त्र दिले, पण रुक्मिणी मातेला माहिती होतं हा देव भक्ताच्या भक्ती पुढे एवढा वेडा होऊन जातो, याला काही सुद्धा कळतच नाही. आणि जर देवानं तिसरी मूठ तोंडामध्ये टाकली असती तर 16,108 गोइंग टू सुदामा. म्हणून रुक्मिणी मातेनं देवाचा हात धरला, तिसरी मूठ आपण स्वतःकडे घेतली. भगवान परमात्मा आणि सुदामदेव यांचे बरेच दिवस एकत्रित आनंदामध्ये जातात. पण काही दिवसांनी आता सुदामदेवाला घराची आठवण यायला लागली. आपल्या लेकरांचे सुकलेले चेहरे डोळ्यासमोर उभे राहू लागले. मग सुदामदेव कधी कधी देवाची नजर चुकून रडतात सुद्धा. सुदामदेव एवढे रडतात, जेवणाच्या ताटावर बसल्यानंतर एके दिवशी सुदामदेवाच्या डोळ्यात अश्रू देवानं पाहिले आणि विचारलं, सुदामा काय झालं तुला? सुदामदेवानं सांगावं, देवा काही नाही रे, काही सुद्धा झालं नाही, फक्त माझ्या परिवाराची आठवण येते, मला जावंसं वाटतंय. ठीक आहे सुदामा, जशी तुझी इच्छा, पाठवतो मी तुला. पण देवानं सुदामदेवाला तोंडावर काहीच सांगितलं नाही किंवा समोरासमोर काहीच दिलं नाही. जे काही दिलं ते सुदामदेवाला न कळत सगळं देऊन टाकलं. सुदामदेवाला वाटत होतं आता मी चाललोय, देव मला म्हणेल सुदामा इथून काहीतरी घेऊन जा, देव काहीतरी देईल अशी अपेक्षा होती. पण देवानं काहीच न देता सुदामदेवाला परत पाठवून दिलं. सुदामदेव म्हणतात, देवा येतो मी आता. पुन्हा दोघेही मित्र एकमेकांना कडकडून भेटतात, मिठी मारतात आणि निरोप घेतात. सुदामदेव म्हणतात, भगवान येतो आता मी. म्हणून सुदामदेव निघाले. सुंदर भजन करत करत पुन्हा आपल्या नगराकडे येतात. आता इथून पुढची कथा आपल्याला एक अगोदर सुंदर भजन घ्यायचंय, सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे आणि इथून पुढे काय होते ते आपण भजनाच्या नंतर पाहू. उठा.